अमेरिका म्हटलं की अमेरिकेमध्ये महिलांवर अत्याचार होतात का? बोलता विषय मध्ये आपले स्वागत. आज आपण भेटणार आहोत मोना शशिताल यांना, ज्यांनी महिलांसाठी खूप काम केलंय. तर आपण त्यांच्याचकडूनच समजून घेणार आहोत की अमेरिकेमध्ये सुद्धा महिलांवर अत्याचार होतात का. तर तुमचे स्वागत मोनाताई. तर पहिला प्रश्न आहे की तुम्ही कोणत्या संस्थेसाठी काम करता आणि कधी सुरू झाली ही संस्था आणि तुम्ही कधीपासून इन्व्हॉल्व्ह झालात? सर्वप्रथम मी मोना शशिताल, सगळ्यांना नमस्कार आणि पल्लवीला थँक्यू फॉर माझ्या इंटरव्ह्यूसाठी. मी माय फॅमिली सर्व्हिसेस नावाच्या ऑर्गनायझेशनसाठी काम करते. माय फॅमिली सर्व्हिसेस MAI, पण त्याचा उच्चार माय असा होतो. आणि मुख्य म्हणजे माय अशासाठी त्याला नाव दिलंय की कुठच्याही साऊथ एशियन लँग्वेज मध्ये माई म्हणजे आई. आईला माई म्हणतात कुठच्याही साऊथ एशियन लँग्वेजेस मध्ये. आणि आमची संस्था कुठच्याही डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये त्यांच्या आईची किंवा त्यांच्या फॅमिलीची जागा घेते आणि त्यांना जो सपोर्ट लागतो तो आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. सो माझ्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे माय फॅमिली सर्व्हिसेस. पण मुख्य म्हणजे ही संस्था 1986 साली सुरू झाली आणि मी या संस्थेमध्ये 2007 सालापासून काम करते. म्हणजे आता 19 वर्ष झाली मी काम करते. हे ऑर्गनायझेशन चालू ठेवणं हे सगळ्यात मोठं ध्येय आहे आमचं. माझा ऍक्च्युली दुसरा प्रश्न तोच आहे की USA मध्ये आलं की आपल्याला असं वाटतं की सगळ्या स्त्रिया सेफ आहेत. तर अत्याचार असे स्त्रियांवर किंवा अब्यूज जे आपण म्हणतो तसं काही होत नसेल. अमेरिकेत राहून सुद्धा या संस्थेची गरज आहे, अतिशय गरज आहे. म्हणजे लोकांना आश्चर्य वाटेल की अमेरिकेमध्ये राहून सुद्धा असं होऊ शकतं का. हा माणसाचा स्वभाव आहे. कुठेही जा तुम्ही आणि तो माणसाचा स्वभाव आहे. खरं म्हणजे खरं म्हणजे असं सांगायचं की सोशिओ इकॉनॉमिक म्हणजे पैशाच्या दृष्टीने म्हणा किंवा एज्युकेशनच्या दृष्टीने म्हणा, आपली जी इंडियन सोसायटी आहे किंवा साऊथ एशियन सोसायटी जी अमेरिकेत आलेली आहे, सगळे शिकलेले लोक आहेत. त्यामुळे सगळ्यांची आर्थिक परिस्थिती पण चांगली आहे. पण तरीही ह्या गोष्टी होतात हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आश्चर्य वाटलं. आणि जेव्हा तुम्ही जास्त रिसर्च कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की सोशिओ इकॉनॉमिक म्हण किंवा एज्युकेशन म्हण हे मिथ्स आहेत की ह्याच्यामुळे होऊ शकत नाही. कळलं ना. कारण कल्चरल, इट इज कल्चरल. कल्चर म्हणजे इट इज मोर ऑफ विमेन टेक द सबमिसिव्ह. दॅट्स इन अवर कल्चर. दॅट्स इन अवर कल्चर. आणि आपल्या कधी लक्षातही आलं नाही की आपल्या कधी आई म्हण किंवा आजी म्हण ह्यानी पण खूप सहन केलंय. त्यामुळे आपल्याला कधी असं वाटलं नाही की आपल्यावरती अत्याचार नाही म्हणत मी, पण इवन दॅट इक्वलनेस, आपल्याला जो रिस्पेक्ट पाहिजे तो कॉम्प्रोमाइज करायला शिकवलं जातं लहानपणापासून. की मुलगी आहेस तू, मुलगी आहे म्हणजे तुला असं करा. इंडियामध्ये आता सुद्धा मुलगा आणि मुलीला घरामध्ये जरासं वेगळं वाढवलं जातं. यु नो की मुलगी असेल तर ह्या गोष्टी तुला हे शिकायला पाहिजे, तुला स्वयंपाक शिकायला, असं नाही म्हणत मी, पण ते दोघांनाही यायला पाहिजे. यु नो. सो ते त्या थोड्याशा कल्चरली ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे इकडेही होऊ शकतं. आणि माय फॅमिली सर्व्हिसेसच्या थ्रू आम्ही जवळजवळ हजारो लोकांना आतापर्यंत हेल्प केलंय. पण प्रत्येक वर्षी आम्ही 100 ते 125 लोकांना हेल्प करतो. अच्छा. म्हणजे जस्ट इमॅजिन. वाईट गोष्ट आहे की तेवढ्या बायका पुढे येऊन मला ही मदत पाहिजे सांगणं म्हणजे खूप कठीण काम आहे. त्यांना पुढे येऊन ऍडमिट करायचं की मला अशी मदत लागतेय.
तरी सुद्धा एवढी लोक येऊन आमची मदत मागतात. तर एज्युकेशनचा आणि ऍक्च्युली मला असं वाटतं पैशाचा संबंध नाहीये, ते मोर अबाउट संस्कार. तुमच्या घरामध्ये संस्कार कसे आहेत, संस्कार त्याच्यावरून या लोक जास्त हे या होतात. तर तुमच्याकडे साधारणतः अशा आहेत का बऱ्याच केसेस जे एज्युकेटेड आहेत, म्हणजे मास्टर्स PhD केलेलं, पण ते घरामध्ये सहन करतात? ऍब्सोल्युटली. आमच्याकडे बायका येतात, त्या स्वतः डेंटिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत, अरे बापरे. इंजिनियर्स आहेत, आणि तरीही हेल्प म्हणजे त्यांच्यावरती अत्याचार म्हणजे फक्त अत्याचार म्हणजे मारहाणच इज नॉट द ओनली अत्याचार. ओके, इवन कंट्रोलिंग, राईट, की ते काही करू शकत नाही. करेक्ट. त्यांचा स्वतःचा अकाउंट नाही, त्यांना पैशावरती पैसे खर्च करायला नवऱ्याच्या परवानगीशिवाय त्यांना पैसे खर्च करता येत नाही. अच्छा. वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात अजूनही. म्हणजे ज्या स्वतःचे पैसे कमावणाऱ्या बायकांना सुद्धा ते स्वातंत्र्य नाहीये. म्हणजे त्यांचं नाव बँकेत त्यांना जॉईंट अकाउंट नाही ठेवता येत असं, किंवा बाहेर जाताना मागावं लागतं. या सो आय थिंक दॅट फील्स. आणि काय काय बायकांच्या ते लक्षात नाही येत की मला माझ्या नवऱ्याची परवानगी घ्यावी लागते, हे त्यांच्या लक्षात नाही येत. तुम्ही नवऱ्याला सांगून करणं गोष्ट वेगळी, तुम्ही नवऱ्याला विचारल्याशिवाय करू नाही शकत ही गोष्ट म्हणजे दुसरी. इट्स अनदर लेवल, राईट. आणि स्पेशली तुम्ही एज्युकेटेड आहात, तुम्हाला सगळं समजतंय, तुम्ही स्वतः पैसा कमवताय, तरी सुद्धा तुम्हाला असं करावं लागलं किंवा असं आणखीन जास्त त्रास होतो. तर ते एखाद्या टिपिकल कम्युनिटीमध्ये म्हणा किंवा रुरल किंवा अर्बन एरियामध्ये जास्त होतं असं तुम्ही म्हणाल? नाही, कारण मी जसं म्हटलं पहिल्यांदा, द मिथ आहे की एज्युकेटेड लोकांमध्ये होत नाही किंवा सोशिओ इकॉनॉमिकली चांगल्या परिस्थितीतल्या लोकांमध्ये होत नाही, असं मी असं जी मिथ आहे, दॅट इज नॉट ट्रू, राईट. सो त्याच्या आधारित असं मी म्हणत नाही की शहरामध्ये कमी होतं आणि गावामध्ये जास्ती होतं, किंवा शिकलेल्या लोकांमध्ये कमी होतं आणि लोकांमध्ये जास्ती होतं, असं काही उदाहरण म्हणजे स्टॅटिस्टिक्स नाहीये. आणि मला वाटतं की तू विचारत होतीस मला की कुठच्या पर्टिक्युलर कम्युनिटीमध्ये जास्ती होतं का. आता माय फॅमिली सर्व्हिसेस आम्ही साऊथ एशियन कम्युनिटीजना हेल्प करतो. साऊथ एशियन्स म्हणजे इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, मालदीव्स, भूतान. ओके, सो इकडच्या सगळ्या लोकांना आम्ही हेल्प करतो. गोइंग बॅक टू दॅट क्वेश्चन, साऊथ एशियन लोकांना आम्ही हेल्प करतो. सो ऑल दीज आर द कंट्रीज. पण असं नाहीये की ह्या कम्युनिटीमधली लोक जास्ती आहेत किंवा ह्या कम्युनिटीमधली लोक कमी आहेत. अच्छा. आम्ही जेव्हा हेल्प करतो तेव्हा आम्ही खरं म्हणजे पहिल्यांदा एथनिसिटी विचारत पण नव्हतो आणि अजूनही विचारत नाही. कारण जे आमच्याकडे मदतीसाठी येतात त्यांना आम्ही सगळ्यांना मदत करतो. पण सांगायचा मुद्दा म्हणजे प्रत्येक कम्युनिटी मधले लोक आहेत. आपले मराठी पण, महाराष्ट्रीयन आहेत, कोकणी आहेत, गुजराती आहेत, पंजाबी आहेत. कारण हा ह्युमन नेचर या म्हणजे वाईट असाल तर तुम्ही कोणत्याही धर्मातले असाल, कोणत्याही देशातले असाल, तरी पण तुम्ही वाईट वागू. बाई म्हणजे प्रॉपर्टी असं समजणारी लोक सगळ्याच जगभर आहेत, फॉर्च्युनेटली जगभर आहेत. पण एक मला क्लॅरिफाय करायचंय की आम्ही फक्त बायकांना नाही हेल्प करत, आम्ही पुरुषांना पण हेल्प करतो. कारण डोमेस्टिक व्हायलन्स आणि फॅमिली अब्युज हे पुरुषांना पण होऊ शकतं. ओके, इट इज नॉट ओनली फॉर विमेन. पण 85% आमचे जे कॉल्स येतात ना ते बायकांकडनं येतात. आणि अबाउट अँड दॅट्स नॅशनल इंटरनॅशनल स्टॅटिस्टिक्स की 15% मेन आर अब्युज्ड ऑल्सो. पण इफ यू जस्ट इमॅजिन की फिजिकली द पुरुष हा स्ट्रॉंगर असतो, राईट, फिजिक वाईज. आणि जस्ट इमॅजिन की पुरुषाला जर यावं लागलं तर किती
वेदनातनं गेले किती वेदनातून गेले असतील, किती त्यांना प्रॉब्लेम येत असतील की मला हे मला लोकांची मदत पाहिजे, हे कबूल करणं सुद्धा किती डिफिकल्ट असेल त्यांच्यासाठी. खरं. त्यामुळे पण 15% असेल असं वाटतं आम्हाला की त्याच्यामुळेही द रेशिओ इज नॉट इक्वल, यु नो. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त ऍक्च्युली पुरुषांवर अत्याचार होत असतील कदाचित, पण येणं त्यांना कठीण जातं. हेल्प मागणं तसे आय थिंक पुरुषांना थोडंसं हेल्प मागणं हा प्रकार कमी जमतो, त्यामुळे थोडासा. पण तुम्हाला असं वाटतं का मग की हल्ली हे सगळं पुरुषांना सुद्धा हेल्प लागणं हे आत्ता नवीन रिसेंटली होऊ लागलंय? नाही, पूर्वी इट हॅज ऑलवेज बीन देअर, पण समहाव म्हणजे जसं मी म्हंटल की बायका या अबल अशा ठरवल्या जातात ना, म्हणून मग ते वीक ऑलरेडी आपल्याला असं वाटतं की बायका वीक असतात, बायका वीक असतात, त्यांना मदत लागते असं वाटतं. त्यामुळे आता आमच्यासारखीच संस्था अमेरिकेमध्ये खूप संस्था आहेत, गावभर आहेत, म्हणजे आम्ही त्यांना सिस्टर ऑर्गनायझेशन्स म्हणतो. पण मोस्ट आमच्या सिस्टर ऑर्गनायझेशन्स आहेत त्या फक्त बायकांनाच मदत करतात. आम्ही वी आर युनिक माय फॅमिली सर्व्हिसेस की आम्ही पुरुषांना पण मदत करतो. यु नो, जे आमच्याकडे येतात वी हेल्प देम. एनीबडी हू नॉक्स ऑन अवर डोर वी हेल्प देम. तर जसं तुम्ही आता म्हणाला त्याच्यावरनं मला असं वाटलं की बायकांना जास्त त्रास होतो, तर पुरुषांना कशा टाईपचे त्रास असतात? कारण दे आर फिजिकली दे आर प्रिटी स्ट्रॉंग. इट कुड बी फिजिकल टू, इट कुड बी फिजिकल, इट कुड बी फिजिकल. लाईक मी म्हटलं की डोमेस्टिक व्हायलन्स कॅन बी इन सो मेनी डिफरंट वेज. फायनान्शियल कंट्रोल, मेंटल बिलिटलिंग, यु नो, इन्सल्टिंग, यु नो, तुम्ही कचरा आहात असं वागवणं. दॅट कॅन बी डन टू द मॅन ऑल्सो, राईट? राईट. इफ द वुमन, सपोज द वुमन, बाई जर जास्ती पैसे कमवत असेल तर होऊ शकतं. हो, ते खूप जास्त, म्हणजे आय एम शुअर पुरुषांना जास्त कठीण जात असेल की हे सगळं मॅनेज करून लोकांसमोर जायचं की मी पुरुष आहे असं. कारण अजून सुद्धा तीच संस्कृती ना आपल्याकडे, पुरुष हा स्ट्रॉंग असायला, पुरुष बिकम्स द ब्रेड विनर, राईट? करेक्ट. आता तसं तर नाही राहिलं ब्रेड विनर, पण तरी पण ते स्ट्रॉंग, म्हणजे अगदी रूढून गेलंय ना आपल्या मनामध्ये की पुरुष म्हणजे घरी ब्रेड विनर. येस, ब्रेड विनर, करेक्ट. यु नो, त्यामुळे अजूनही ते जरासं खटकतं आणि त्याचा त्रास होतो जेव्हा जर बाई जास्ती पैसे कमवत असेल आणि ती जर म्हणून दाखवत असेल त्यांच्या रिलेशनशिप मध्ये, तर मग दॅट कॅन बिकम अ प्रॉब्लेम, यु नो. तुमच्याकडे जेव्हा पहिल्यांदा येतात केस घेऊन म्हणा किंवा हेल्प मागायला रादर, तर त्यांना असं थोडंसं हेजिटेशन असतं का बोलायला, की त्यात ते एवढे दुखावलेले असतात की दे आर जस्ट रेडी टू टॉक, दे जस्ट नीड हेल्प, असं होतं की तुम्हाला त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन आणि मग तुम्हाला विचारावं लागतं की एक्झॅक्टली तुमच्यावर काय होतं? कारण नवीन नवीन आले ते सांगत नसतील कदाचित, एकदम ओपन होत नसतील, म्हणजे असं होतं तुमच्याकडे की? असं बऱ्याच वेळेला होतं. अच्छा. जेव्हा पहिल्यांदा फोन कॉल येतो ना, सो जस्ट इमॅजिन जेव्हा कोणीही एवढ्या त्रासातनं, मानसिक त्रासातनं किंवा इव्हन शारीरिक त्रासातनं जेव्हा अगदी सहन होऊ शकत नाही, ह्या तुम्ही पाळीला येता, तेव्हा तुम्ही फोन उचलून फोन करता, हेल्प मागता. सो त्यावेळेला तुम्ही ऑफिसमध्ये फोन केला की आमचे ट्रेंड लोक आहेत जे फोन कॉल घेतील आणि तुमच्याशी बोलतील. व्हेरी अतिशय सहानुभूतीने ते बोलतात. पण जे लोक फोन करतायत, ज्यांना मदत पाहिजे, त्यांना दे हॅव टू बी रेडी. करेक्ट. ओके, म्हणजे आम्ही खोदून खोदून प्रश्न नाही विचारत. ओके, तुम्ही जेवढं सांगाल तेवढं आम्ही ऐकायला तयार आहोत. आणि त्याच्यावर तुम्हाला काय पाहिजे, आता काय लोक फक्त त्यांना त्यांचे काय ऑप्शन्स आहेत माहिती पाहिजे असते त्यांना. कारण बऱ्याच लोकांना काय वाटतं ना की त्यांचं ग्रीन कार्ड नसतं किंवा त्यांचे व्हिसा स्टॅटस बरोबर नसतो किंवा फायनान्शियली जर ते
स्पाऊस वरती डिपेंडंट असतील तर पैशाचं काय होईल, सहन मी कशी जगेन, किंवा मुलं असतील, मुलांचं काय होईल, अशा कितीतरी गोष्टी असतात. त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा फोन करतात तेव्हा बऱ्याच वेळेला अनलेस दे आर रेडी ते फोन नाही करत. ओके, पहिल्यांदा फर्स्ट गोष्ट. पण इवन जेव्हा त्यांनी फोन केला तेव्हा त्यांना जर समजा कधी कधी भरभरून येतं त्यांना आणि इमोशनली ते सगळं ओकून टाकायचं असतं त्यांना. सो तसं करतात की, आणि कधी कधी नुसतीच त्यांना माहिती पाहिजे असते की व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप. आणि कधी कधी मग त्यांना विचार करायचा असतो की माझे काय ऑप्शन्स आहेत, सो आता मी काय करू शकते, काय करू, नेक्स्ट स्टेप काय करू. एस्पेशली जर समजा विसा स्टॅटस प्रॉब्लेम असेल किंवा मुलं असतील वगैरे, तर मग त्यांना थोडीशी हिंमत जास्ती पाहिजे, जास्ती सपोर्ट पाहिजे. मग त्यांना माहिती पाहिजे की माय फॅमिली सर्व्हिसेस कितपत मदत करू शकेल, या गोष्टी सगळ्या त्यांना माहिती पाहिजे असतात. बऱ्याच वेळेला फॅमिलीचं पण दडपण असतं त्यांच्यावरती, कळलं की नाही. म्हणजे त्यांनी अगदी सहन जरी करू शकत नसतील तरी सुद्धा, समजा इंडियामध्ये आई वडील असतील तर तू सांभाळून घे, त्यांच्याकडनं जसं फोन केला तरी पण तू सांभाळून घे, किंवा तुझ्या बहिणीचं लग्न व्हायचंय अजून, आम्ही काय बोलू, असं होतं ना. किंवा हे होतच राहतं, हे तर नॉर्मल आहे. दिस इज नॉर्मल, तू थोडस पडतं घे वगैरे, असं होतं ना. खरं. सो त्यामुळे मग त्यांना, आणि कधी कधी काय होतं की मिशिगन मध्ये एस्पेशली नो फॉल्ट पॉलिसी आहे, म्हणजे जर समजा ते H1 वगैरे वरती असतील, टेम्पररी विसावरती असतील, आणि जर त्यांच्यावरती जर केस झाली तर त्यांना राईट अवे डिपोर्टेशन होतं. मग नवऱ्याचं H1 वरती आणि ती, म्हणजे द स्पाउस इज ऑन H4, सो शी लुजेस हर विसा स्टॅटस. सो दॅट बिकम्स लाईक अ ऑब्स्टिकल की मी काय करू, आय डोंट वॉन्ट टू I will take back. I will. Lot of times they call 911. पोलिसना बोलावतात, पण then they don't want to file report. कारण H1 विसावर विसावरती अवलंबून असतं. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा ऍक्च्युली ते आपल्या नवऱ्याचा विचार करतात, पार्टनरचा विचार करतात की त्याला नुकसान नको व्हायला, पण मला या सिच्युएशन मध्ये निघायचं आहे, पण त्याला त्रास नको व्हायला. तो पुरुष विचार करतात का जेव्हा कधी ते येतात? लाईक आय सॅड, पुरुषांच्या गोष्टी काइंड ऑफ जरा वेगळ्या आहेत, बिकॉज मोस्ट ऑफ द केसेस द वे दे कम इज द वाईफ इज, बायको जास्ती कमावतीये आणि त्याच्यामुळे त्याला बिलिटल केलं, त्याला इन्सल्ट केला वगैरे, असं होऊ शकतं. आणि मारहाणीचं पर्यंत जात नाही त्या गोष्टी. फिजिकल अब्यूज होत नाही, मेंटल अब्यूज, नंतर फायनान्शियल अब्यूज होऊ शकतो, मेंटल अँड सायकोलॉजिकल होऊ शकतो, पण फिजिकल होऊ शकत नाही. आणि तुम्ही पोलीस केस फक्त फिजिकल करू शकता. हो ना, मेंटल दाखवू नाही शकत. त्यामुळे तसे उदाहरणं नाही आहेत. अच्छा, पण फिजिकल होतं, म्हणजे कधी कधी बायको सुद्धा नवऱ्याला मारते, अशा केसेस असं होऊ शकतं, होऊ शकतं आहेत तुमच्याकडे अशा पण. एक तर विसावरचा मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की बरेचसे लोक जेव्हा येतात, ज्यांचा नवरा किंवा बायको H1 विसावर आहेत, मोस्टली नवरा जेव्हा पार्टनर तुमचा H1 विसावर असतो आणि बायका येतात, तर त्यांना, म्हणजे मी पण असं पाहिलंय थोडंफार व्हॉलंटिअर वर्क करताना, की ते भारतात परत जायला तयार नसतात, त्यांना इथेच राहायचं असतं. तर तुम्हाला काय वाटतं त्याच्याविषयी? आणि म्हणजे आम्ही खूप वेळा आम्ही हे बघितलंय की आमच्या क्लायंट्स जेव्हा H4 वरती असतील आणि त्यांना आम्ही जेव्हा ऑप्शन्स देतो की तुम्हाला, तुमचं ऑप्शन आहे इंडियाला परत जायचं, वन ऑफ द ऑप्शन्स इज टू गो बॅक, पण तू म्हणालीस तसं बऱ्याच लोकांना 90% बायकांना जायचं नसतं परत. ओके, इकडेच राहायचं असतं. पण त्याचं दुसरं कारण असं आहे
की इंडियामध्ये गेलं तर त्यांना सपोर्ट नाहीये आई वडिलांचा. पण इव्हन शिक्षित लोकांना सुद्धा मी बघितलं, शिक्षित बायका असतात पण त्यांना सांगितलं की तुम्ही इंडियात जाऊन तुम्हाला जॉब वगैरे मिळेल आरामात, इकडे कशाला एवढं सहन करता. पण दे आर वरीड, मोस्ट ऑफ द लोक आर वरीड की लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल. हम्म, मुलगी परत आली, हम्म, राईट. हो. आणि आई म्हणजे आमच्याकडे अशा केसेस आहेत की किती जणी तरी आपल्या घरी कळवत पण नाहीत की दे आर गोइंग थ्रू दिस. म्हणूनच मी म्हटलं आमचं नाव माई का, आई सारख्या. वी बिकम दॅट सपोर्ट, यु नो. कारण त्यांना घरी सांगायचं पण नसतं. आमच्याकडे एक केस होती की तिला 3 मुली होत्या आणि घरची परिस्थिती बॅक होम खूप चांगली परिस्थिती होती, पण आई वडिलांनी तिला सांगितलं की तू ये पाहिजे तर, आणि आम्ही तुला सपोर्ट करू, पण मुलींना नाही आणायचं. बापरे. तिने ठरवलं की नाही जायचं परत, मग मुलींना सोडून नाही जाणार. म्हणजे मुलगा असता तर केला असता सपोर्ट की जस्ट मुलं नको. माहिती नाही, पण यु नो तुला आम्ही घेऊ परत, पण तुझ्या मुलींना नाही घेणार. तसं कठीण आहे. म्हणजे आई कसं सोडून जाईल ना मुलांना. सो म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रत्येक केस वेगळी असते. प्रत्येक केसची कॉम्प्लिकेशन्स वेगळे असतात. व्हिसा स्टॅटसमुळे जास्ती कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं. मुलं इन्व्हॉल्ड असली तर जास्ती कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं. खरंय. आणि बऱ्याचदा असं नाही की तुम्ही लग्न होऊन आलात तर तुम्हाला ताबडतोब कळतं की तुमचा नवरा असा आहे किंवा तुमचा पार्टनर थोडासा तुम्हाला त्रास देतोय. हे बऱ्याच वर्षानंतर सुद्धा होऊ शकतं अचानकपणे. तर ते तुम्हाला शॉकिंग जास्त असतं बऱ्याचदा. आणि ते स्वतःला आधी एक्सेप्ट करणं की आता अरे हा चेंज झालाय आणि हे जे बिहेवियर आहे आणि पहिल्यांदाच हे समजायला पाहिजे की दिस इज नॉट नॉर्मल. नॉट नॉर्मल. यु नो, ते समजायला जरासं कधी कधी वेळ लागतो. यु नो, की कारण आपण ज्या कल्चरमधनं आलो ते आपण जर बघितलं की मेन आर डॉमिनेटिंग, तर मग तुमच्या लक्षातही येणार नाही कधी कधी. आणि अशा बऱ्याचशा बायकांनी संसार केलेले आहेत, यु नो. आणि सोशल तुम्ही राहता त्यांच्यावर, जेव्हा तुम्ही कोणाला भेटायला जाता त्यावेळेला नवरा बायको बघून असं वाटणार पण कधीतरी की त्यांच्यामध्ये असे प्रॉब्लेम्स आहेत. तुमच्याकडे अशी केस आली आहे का की अरे हे तर चांगले वाटत होते, म्हणजे वाटलं नाही कधी की या दोघांमध्ये हा प्रॉब्लेम आहे, पण ऍब्सोल्युटली होतं असं. ऍब्सोल्युटली. कारण मुख्य म्हणजे काय की माय फॅमिली सर्व्हिसेसचं आमचं ध्येय म्हणजे कॉन्फिडेन्शियलिटी. त्यामुळे बाहेर कोणाला, म्हणजे आम्हाला, मी एवढी 19 वर्ष काम करून सुद्धा मला नावं कोणाची माहिती नाहीयेत, कोणाच्या केसेसची डिटेल्स माहिती नाहीयेत. यु नो, फक्त आमचे प्रोफेशनली ट्रेन्ड केस वर्कर्स आहेत, त्यांना फक्त माहिती आहे. आम्ही ट्रेजरर आहात म्हणून. मी ट्रेजरर बऱ्याच वर्षापासून आहे आता, पण ट्रेजरर असल्यामुळे ऍटलिस्ट मला जेव्हा आम्ही फायनान्शियल हेल्प करतो तेव्हा मला जास्ती माहिती समजते, पण का ते नसतं माहिती. पण डिटेल्स इट्स नेव्हर. आमच्याकडे 11 बोर्ड मेंबर्स आहेत आणि 4 सोशल वर्कर्स आहेत, पण कधीही केसेस डिस्कस होत नाहीत. कोणालाही नावं माहिती नसतात, आम्हाला कोणालाही नावं माहिती नसतात किंवा डिटेल्स माहिती नसतात. कोणी सायकेट्रिक डॉक्टरकडे गेलं, डू यू वॉन्ट युअर केस टू बी डिस्कस्ड? करेक्ट. यु नो, दॅट्स द पॉइंट, राईट? की तुम्ही, आय मीन, देयर हॅज टू बी सम कॉन्फिडेन्शियलिटी. राईट. बिकॉज ऍज इट इज ह्या लोकांना, आय मीन, जस्ट इमॅजिन की त्या काय कुठच्या परिस्थितीत ते गेलेले आहेत. आणि तुम्ही जर समजा हिला असं झालं, आम्ही कितीही म्हटलं तरी कॉन्फिडन्स डिस्कशन हॅपन्स, यु नो. आणि त्याच्यामुळे आमच्याकडे एवढ्या केसेस येतात, कारण कॉन्फिडेन्शियलिटी इज ऍब्सोल्युटली गॅरंटीड की तुमचं नाव कधीही बाहेर जाणार नाही. बिकॉज देर आर सोशल वर्कर्स,
they professionally trained social workers have gone through the training, Correct. and that is like psychiatrists, doctors, lawyers, they have allegiance to their confidentiality. सो माय फॅमिलीमध्ये डॉक्टर्स आहेत, लॉयर्स आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत. We आहेत म्हणजे मेनली वी हॅव केस वर्कर्स, सोशल वर्कर्स. ओके. अँड देन आमच्या डेटाबेस वरती देर आर अटर्नीज, फॅमिली लॉ अटर्नीज आहेत, इमिग्रेशन अटर्नीज आहेत, सायकोथेरपिस्ट आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत, हू इधर प्रोबोनो सर्व्हिसेस ऑफर करतात किंवा स्लायडिंग स्केल, म्हणजे दे गिव्ह डिस्काउंटेड रेट्स टू माय फॅमिली सर्व्हिसेस. जर त्यांना परवडत नसेल तर ज्यांना ते- परवडत they can नसेल ते. आणि ज्यांना परवडत नसेल त्यांचा सगळा खर्च माय फॅमिली सर्व्हिसेस करेल. कोणत्या वर्षापासून, म्हणजे वयोगट कोणत्या वयोगटापासून तुमच्याकडे लोक आलेली तुम्ही पाहिलीत, म्हणजे यंगेस्ट त्यातल्या त्यात तुम्ही सांगू शकता? 20s पासून 50s 60s पर्यंत. बापरे. आणि आता सिनियर्स पण, देर आर सिनियर्स ज्यांच्यावरती अत्याचार होतोय, ज्यांना त्यांच्या मुलांनी घराच्या बाहेर काढलंय. अच्छा. म्हणजे हे इंडियाच नाही होत, अमेरिकेत सुद्धा होतं. अमेरिकेत सुद्धा होतं. म्हणजे अशा गोष्टी, अशी परिस्थिती आहे की मुलांनी आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी आई वडिलांना तिकडनं आणलं, आणि आता आपली मुलं कॉलेजला झाली. गेली आणि आता आई वडील त्यांना जड झाले म्हणून त्यांना घराच्या बाहेर काढलं. बापरे. आणि ते आई वडील तिकडचं सगळं विकून सगळं करून इकडे आले, म्हणजे त्यांना तिकडे परत जाऊ पण शकत नाहीत, की तिकडे काही उरलं नाहीये. फायनान्शियल सपोर्ट त्यांना म्हणजे सगळं कारण मुलाला दिलेलं, मुला मुलीला दिलेलं असं. त्यात मग पॅरेंट्सना तुम्ही हेल्प कशी करता? पण मग आमचे सिनियर, दॅट इज फॅमिली अब्युज ना. त्यांच्यावर केस, म्हणजे माझं म्हणणं आहे की त्या मुलांवर केस केली जाऊ शकते की तुम्ही आम्ही केस वगैरे तिथपर्यंत नाही. वी हेल्प देम. त्यांचं काय डिसिजन असेल त्यांना जर समजा सबसिडाइज हाऊसिंग वगैरे मध्ये आम्ही त्यांना मूव्ह करतो, त्यांना जी काही हेल्प करू. आता खरं म्हणजे एक कपल होतं, 86 वर्षाचा नवरा होता आणि 80 वर्षाची बायको, आणि अबॅन्डन्ड आई, मुलीने आणि जावयाने अबॅन्डन केलं त्यांना. आणि ते लोक अपार्टमेंट मध्ये राहायचे. सो आम्ही त्यांची 2 वर्ष अपार्टमेंटची रेंट दिलं, सिटिझनशिप मिळवून दिली, आणि आता ते सबसिडाइज हाऊसिंग मध्ये राहतात. फक्त $14 रेंट देऊन राहतात. सो माय फॅमिली सर्व्हिसेसने हे सगळं केलं त्यांच्यासाठी. वाव. माई म्हणजे माई कोणाची पण माई, म्हाताऱ्यांपासून ते अगदी यंग लोकांपर्यंत. त्यांचं सगळं, त्यांना जेव्हा मूव्ह केलं तेव्हा त्यांचं सगळं, त्यांना फर्निचर घेऊन दिलं, सगळं घेऊन दिलं, टेलिव्हिजन, सोफा, डायनिंग सगळं घेऊन दिलं. त्यांचं सगळं घर परत सेटअप करून दिलं. वाव. बापरे. बट वी डोंट टॉक अबाउट, म्हणजे आम्ही ऍडव्हर्टाईज नाही करत. आणि कॉन्फिडेन्शियलिटी जर तुम्ही पाळली नाही तर तेवढ्या ह्याच्यानी लोक येणार पण नाही ना. त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स यायला पाहिजे, आपण इकडे चाललो, इथे चाललो तर हे कोणाला सांगणार नाही. एकाला सांगितलं तर आपण 4 जणांना सांगतो, हेल्प कमी होते, पण सांगणं जास्त होतं की अरे हा ह्या प्रॉब्लेम मध्ये वगैरे. पण इकडे मला असं वाटतं गव्हर्नमेंटची खूप हेल्प होते ना, म्हणजे अशा खूप पॉलिसीज आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला. पण गव्हर्नमेंटची हेल्प व्हायला तुम्हाला ग्रीन कार्ड वगैरे लागतं ना. H1, H4 लोकांना काही नाही होत. मेनस्ट्रीम ऑर्गनायझेशन्स विल हेल्प यू जर तुमच्याकडे ग्रीन कार्ड असेल तर. जे लोक टेम्पररी विसावरती आहेत त्यांना काही नाही मिळत, त्यांना फूड स्टॅम्प्स नाही मिळत, त्यांना काही मिळत नाही, मग त्यांना पैसे द्यावे लागतात ना. आणि इवन शेल्टर्स मध्ये वगैरे पण 60 डेजच्या पेक्षा जास्ती राहू नाही शकत, 60 दिवसाच्या नंतर. मग त्यांना कुठे त्यांची काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. आणि कोणाला मूल असेल, म्हणजे मुलं असतील, आणि शेल्टरमध्ये त्या मुलांना घेतच नाही. मग असं कधी झालंय का की आली ती बाई, घराच्या बाहेर हकललंय आणि मूल आहे बरोबर, मग कुठे? मग आम्ही त्यांच्यासाठी व्यवस्था करतो, एक्सटेंडेड स्टे मध्ये वगैरे. अच्छा. तर आपलेच भारतीय लोक हेल्प करतात?
आमचं extend? म्हणून आम्ही फंडरेजर्स करतो ना. सो Okay. आमचे फंडरेजर्स मधनं आम्हाला जे पैसे मिळतात त्याच्यातनच आम्ही क्लायंट्सना हेल्प करतो. पण जरी म्हणजे आमचे फंडिंग गव्हर्नमेंट कडनं नाहीये, पण आमचं 501(c)(3) गव्हर्नमेंट कडनं आहे ना. करेक्ट. 501(c)(3) जे स्टॅटस आहे ते आम्हाला मेंटेन करायला आम्हाला सगळे रेग्युलेशन्स पाळावे लागतात. हे काय असतं स्टेटस, म्हणजे काय? 501(c)(3) म्हणजे नॉन प्रॉफिट म्हणतात ना, एनजीओ म्हणतात तसं. राईट. सो एनजीओ इकडे प्रिटी स्ट्रिक्ट, म्हणजे इट डिपेंड्स तुम्ही कितपत त्याला स्ट्रिक्टनेस ने वागवाल. इज अ एजन्सी कॉल्ड गाईड स्टार विच लोक ग्रँट्स देतात ते त्या ह्याला जातात, ऑर्गनायझेशन एजन्सीला जातात. ओके. आणि त्यांचं हायेस्ट ट्रान्सपरन्सी सर्टिफिकेट इज प्लॅटिनम. For last several years, my family services has maintained that. Right. So you have to see where your organization that you are working for stands in that guide star. पण त्या प्लॅटिनम लेव्हलला जा किंवा बाकीच्या पण ज्या लेव्हल्स आहेत, सिल्वर, गोल्ड अशा असतील मला वाटतं, ब्रॉन्झ वगैरे. ब्रॉन्झ वगैरे. सो त्या सगळ्या लेव्हल्स न जाता तुम्हाला बेनिफिट जास्त मिळतात का मग? बेनिफिट्स म्हणजे वी कॅन ऍडव्हर्टाइज दॅट ना टू अवर फंडर्स, करेक्ट, टू अवर कम्युनिटी. लोकांना आम्ही सांगू शकतो ना की आमचं ट्रान्सपरन्सी, द मनी दॅट वी यूज, जी पैसे तुम्ही आम्हाला जो पैसा देता तो त्याच आम्ही जे अनाऊन्स करतो त्यालाच जातोय. कारण आमची तेवढी ट्रान्सपरन्सी आहे. आम्ही प्रत्येक पैसा तुम्हाला हिशोब दाखवतोय. राईट. म्हणजे मला असं वाटतं तुम्हाला तुम्ही जसं म्हणाला प्लॅटिनम, तर त्याच्यामुळे डोनेट करणाऱ्या लोकांना कॉन्फिडन्स येतो, कॉन्फिडन्स येतो चांगल्या संस्थेला कोणाला देताय आणि ती चांगल्या लोकांना. सो दॅट इज द बेनिफिट की आम्ही न मागता आम्हाला पैसे लोक देऊ शकतात. तर एनिवे आपण आता परत या विषयाकडे वळू. आता तुम्ही एवढ्या केसेस पाहिल्या, तर तुम्हाला काय वाटतं की काय असे रेड सिग्नल्स असतात जे बायकांनी बघायला पाहिजे किंवा पुरुषांनी पण मोस्टली बायकांच्या केसेस अजून तरी जास्त आहेत, तर असे काय सिग्नल्स असतात जे तुम्ही ओळखायला पाहिजे? आणि कारण तुम्ही जेवढ्या लवकर संस्थेकडे जाल मदतीला, पुढे तुम्हाला लवकर त्याच्यातून बाहेर पडता येईल. करेक्ट. वेल, एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की कधी कधी असं वाटतं ना की त्याने माझा इन्सल्ट केला किंवा त्याने मला एक थप्पड मारली. सो इम्पॉर्टन्स आहे की हे बिहेवियर जे आहे ते कन्सिस्टंट आहे. इट्स नॉट जस्ट एक वेळा कळलं ना. एकदा केलं तुम्ही आणि मग आणून तुम्हाला सॉरी म्हटलं आणि फुलं आणून दिली किंवा पण नंतर परत सॉरी म्हणून परत केलं तर त्या सॉरीला काही अर्थ नाही. समथिंग इज रॉंग. राईट. यु नो की सो रिपीटेड बिहेवियर, कुठची गोष्ट रिपीटेड बिहेवियर इज ए साइन, इज अ फ्लॅग. करेक्ट. यु नो, किंवा कॉन्स्टंटली इन्सल्टिंग की तुला काय अक्कल आहे, तू काय करणार, तू बाहेर जाऊन काय शिकणार, तुला काय अक्कल आहे, यु नो, असं मूर्ख आहेस का, तू मूर्ख आहेस की तुला इंग्लिश कुठे आहे, तर तू काय करशील बाहेर जाऊन, ह्या जॉबला हे लागतं, तुला कुठे आहे. कॉन्फिडन्स मारून टाकायचा इन्स्टेड ऑफ सपोर्टिंग. यु नो, कितीतरी बायका ना ड्राईव्ह पण नाही करू देत ना, शिकवलंच नाही. आणि त्या बायकांना असं वाटतं की माझ्या नवऱ्याचं माझ्यावरती इतकं प्रेम आहे, तो मला सगळीकडे घेऊन जातो. पण रिअली इज दॅट नेसेसरी? यु नो, आपल्यावरती तेवढं डिपेंडंट कोणीही राहू नये, एस्पेशली अमेरिकेच्या गावामध्ये, जिकडे तुम्हाला जेवढ्या लवकर तुम्ही इंडिपेंडेंट होऊ शकाल आणि आपापली कामं करू शकाल तेवढं चांगलं आहे तुमच्यासाठी. तुम्हाला असं वाटतं का की प्रत्येक बाईनी पैसा कमवायला पाहिजे, म्हणजे थोडा का असं ना, म्हणजे इंडिपेंडेंट राहायला पाहिजे, एवढं कमवायला पाहिजे की आपण इंडिपेंडेंटली राहू शकू, असं तुम्हाला वाटतं का? की काही काही लोकांना नसतो करायचा जॉब, दॅट डझंट मीन की त्यांना म्हणजे दे आर नॉट इंटेलिजंट और दे कॅनॉट डू इट, असं नाहीये. पण त्यांना एक असं असतं की मी घरी राहीन, हाऊसवाईफ व्हायचंय, मुलांना सांभाळायचंय मला. मला असं वाटतं की प्रत्येक बाईनी
असं करायला पाहिजे की घरी राहून सुद्धा तुम्ही तेवढा स्ट्रॉंगली सगळं करू शकता. आणखीन वेळ आली तर तुम्ही बाहेर पडून कोणत्या पण एजला जाऊन आपापलं. मी म्हणते की तुझे हे शेवटचं वाक्य बोललीस ना, त्याला मी भर देईन की प्रत्येकाने बाहेर जाऊन काम करायलाच पाहिजे असं नाहीये, पण तेवढी तयारी ठेवली पाहिजे. कळलं ना? की इवन घरामध्ये जे खर्च होतात किंवा जे घराची कामं आहेत त्याच्यामध्ये इक्वली लक्ष द्यायला पाहिजे. फायनान्समध्ये स्पेशली फायनान्समध्ये कुठच्याही गोष्टीमध्ये की तुम्हाला जर समजा तेवढीच माहिती असेल तर जेव्हा, कारण खूप वेळा असं झालेलं आहे, मी बघितलंय की एस्पेशली इंडियन बायकामध्ये, म्हणजे ओल्डर जनरेशनमध्ये, की सगळं फायनान्शियल सगळं नवरा बघत होता आणि नवरा एकदम गेल्यानंतर काहीच माहित नसतं. बाई एकदम हताश होऊन गेली की तिला काहीही माहिती नाही, कुठे अकाउंट्स आहेत, काय आहे, काही माहिती नाही. आणि दॅट इज द टाइम जेव्हा त्यांच्यावरती मुलं पण अब्यूज करू शकतील. त्यामुळे तुम्हाला लक्ष ठेवायला पाहिजे, तुम्हाला माहिती असली पाहिजे. तरी तुमचा चॉईस असू दे की मला आता काही करायचं नाहीये, पण मला माहिती असली पाहिजे की जेव्हा माझ्यावरती वेळ येईल तेव्हा मी करू शकेन. एवढी हिंमत पाहिजे, एवढी हिंमत पाहिजे. म्हणजे तुम्ही घरी बसून सुद्धा स्वतःच्या बँकेचं म्हणजे बँकेमध्ये बँक बॅलन्स काय आहे, आपण जॉईंट अकाउंट आपलं आहे की नाही, बऱ्याचदा म्हणजे जॉईंट जी फायनान्शियल डिसिजन्स आहेत त्याच्यामध्ये बी पार्टनर. जे डिस्कशन सगळीच नवऱ्याने वन साइडेड डिसिजन्स नाही घ्यायला पाहिजे. यू शुड बी पार्ट ऑफ दॅट. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की काय चाललंय. इवन घरची बिलं भरणं, म्हणजे सगळं तुम्हाला पाठ नसलं तरी साधारण तरी कल्पना पाहिजे. करेक्ट काहीतरी कल्पना पाहिजे. म्हणजे घरी बसणं एवढं वाईट नाहीये, खरं तर नाहीच आहे वाईट, म्हणजे आपापली चॉईस आहे. पण घरी बसून सुद्धा तुम्ही आपलं फायनान्स काय आहे किंवा सगळी दूर शेअर्स कुठे, इन्व्हेस्टमेंट काय आहे, एवढं तरी समजून घ्यायला. म्हणजे जरी अगदी तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टॉक ब्रोकर नाही झालात तरी हरकत नाही, पण साधारण कल्पना असू दे की कुठे काय आहे. बऱ्याचदा म्हणजे हे तर मला पण अनफॉर्च्युनेटली माझ्यासमोर पण अशी एक केस आली की खूप रिच फॅमिली, परंतु नवरा कधीच त्या बायकोला जॉईंट अकाउंट मध्ये ठेवत नाही. आणि त्या बाईला खूप नंतर कळलं की जॉईंट अकाउंट आपलं नावच नाहीये कुठे पण. तर अशा परिस्थितीमध्ये मग काही असे रूल्स आहेत का की त्यांना हेल्प मिळतेच नवऱ्याकडनं, तुम्हाला काहीच आणि मला असं वाटतं भारतात पण असे काही, पण भारतात तर रूल्स रेग्युलेशन आणखीनच खराब आहेत. ऍक्च्युली खरं लॉज खूप आहेत, पण ते पाडे किती जातील ते माहिती नाही. म्हणून बायकांनी सगळं बघायलाच पाहिजे, स्पेशली पैशाचा व्यवहार आणि बाकी सगळं पण मुख्यतः पैशाचा व्यवहार बघायला पाहिजे. तर या नवीन मुली कधी कधी असं पण होतं ना ताई की नवीन मुली खूप शिकून वगैरे येतात, स्पेशली आता अमेरिकेमध्ये, आणि त्यांना एवढा कॉन्फिडन्स असतो की आपण सगळं करू शकू वगैरे. त्यांना मग थोडं सुद्धा काही पण झालं, तुम्ही म्हणाला की पहिली झापड तर कोणी नाही सहन करत म्हणा, पण पहिल्यांदा कोणतरी जोरात ओढून बोललं तरी त्यांना असं वाटतं की हे दिस इज समथिंग अब्युसिव्ह, म्हणून सुद्धा बरेच जण डायरेक्ट पोलिसांना वगैरे कॉल करतात. तर हे मला असं वाटतं नवीन जनरेशन मध्ये थोडासा त्यांचा सहनशक्ती त्यांच्यामध्ये कमी, असं तुम्हाला काय तुमच्या म्हणूनच म्हणते की अवेअरनेस आणि शिक्षण दोघांनाही दिलं पाहिजे, सगळ्यांनाच दिलं पाहिजे. रिस्पेक्ट द्यायचा एकमेकांना घरामध्ये इज इम्पॉर्टंट फॉर एव्हरीबडी. पुरुषांना पण मुलांना म्हणजे होतकरू मुलांना मुलीला कसं ट्रीट करायला पाहिजे. इट्स इम्पॉर्टंट फॉर एव्हरीबडी. प्रत्येकाने आपापली जागा आणि आपापले रोल इन द फॅमिली जर सांभाळून वागलं आणि रिस्पेक्ट सगळ्यांना दिला ना, तर आय थिंक एव्हरीथिंग विल वर्क आउट.
पण तुम्ही अशी एखादी केस सांगू शकाल का की एखादी यंग मुलगी, स्पेशली मी यंग म्हणते कारण खरं तर पूर्वी आधी जे लोक यायची म्हणजे तुमच्या काळातली म्हणा आमच्या काळातली म्हणा, त्याचा त्या लोकांची बिचारांची एवढी हिंमत नसायची एकतर, आणि हा देश एवढा त्यांना नवीन वाटायचा की आपण बाहेर जाऊन तेवढा कॉन्फिडन्स येईपर्यंत. हल्लीच्या ज्या मुली येतात भारतामधून इकडे त्यांना ऑलरेडी कॉन्फिडन्स असतो बराच की आपण. असं नाही ग, नॉट नाही? नेसेसरी, नॉट नेसेसरी, नॉट नेसेसरी. अजूनही नवीन लग्न होऊन अजूनही आलेल्या. ज्या मुली कधी कधी येतात त्या खूप दडपणाखाली येतात आणि त्यांना माहित नसतं काय करावं ते, अँड दे आर इक्वली लॉस्ट ॲज ज्या मुली नव्हत्या शिकल्या अच्छा. किंवा सो असं नाहीये की पूर्वी, आणि पूर्वी पण असंच होतं. पूर्वी ज्या बायका आल्या आणि म्हणजे आमची संस्था जेव्हा 1986 साली वगैरे सुरू झाली तेव्हापासून लोकांना आम्ही मदत करत होतो. सो केसेस मध्ये जास्ती फरक नाही पडला, द काइंड ऑफ केसेस अच्छा. सो. तर तुम्हाला खरंच असं वाटतं का की यंग मुली आहेत त्या वेगळ्या तऱ्हेचे त्यांचे प्रॉब्लेम्स असतात, आणि तुम्ही जे आधीच्या केसेस होत्या त्या थोड्याशा वेगळ्या तऱ्हेच्या होत्या, की त्यावेळेला ज्या होत्या त्याच आतापर्यंत चालत आल्या आहेत, काहीच फरक नाही? बहुतेक सगळ्यामध्ये साम्य हेच आहे की ती बाईच्या लक्षात आलंय की अब्यूज होतोय आणि मला ह्याच्यातनं बाहेर पडायचंय. कळलं ना? लवकर जेव्हा त्यांच्या लक्षात येतं, जोपर्यंत मुलं पण अजून झालेली नसतात तेव्हा त्यांच्या लक्षात आलेलं चांगलं असतं, कारण लेस कॉम्प्लिकेशन. पण आता जर समजा तुमच्याकडे ग्रीन कार्ड पण नाहीये आणि तुम्ही नवऱ्याच्या स्टॅटसवरती अवलंबून आहात आणि तुम्हाला मूल आहे, इट बिकम्स अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड केस. मूल आहे तर स्पेशली. येस. आणि इंडियाला जायचं नाहीये परत. हो ना, इंडियाला जायचं, इकडेच राहायचंय. तर मला खरंच असं वाटतं का की इंडियातल्या लोकांनी म्हणजे पॅरेंट्सनी म्हणा किंवा इंडियामध्ये जे कोणी आहेत ज्यांचे नातेवाईक इकडे, त्या लोकांनी बदलायला पाहिजे काहीतरी, की आपल्या नाही, सगळ्यांचीच विचारसरणी बदलायला पाहिजे. की तुम्ही एकदा लग्न करून दिलं म्हणजे माझी जबाबदारी संपली, ही जी वृत्ती होती ना ती बदलायला पाहिजे. मुलगी म्हणजे सगळं सहन केलं पाहिजे आणि मुलगा म्हणजे ती वृत्ती बदलायला पाहिजे. तुम्ही मुलीला आणि मुलाला इक्वली एकमेकांना रिस्पेक्ट द्यायला शिकवा. सासू सासऱ्यांनी पण आई वडिलांनी पण तेवढंच लक्ष द्यायला पाहिजे की त्यांना त्यांचा संसार करू दे, आपण 4 हात लांब राहूया. त्याच्यामध्येच खरं म्हणजे जास्ती गोड पण आहे. हे सगळं सगळ्यांनीच समजून घ्यायला पाहिजे. खरंय, ते खूप महत्वाचं आहे ऍक्च्युली. पण भारतातली जी लोक आहेत ते जेव्हा लग्न करून देतात मुलीला, तेव्हा त्यांना असं वाटतं की हा आता अमेरिकेत गेली म्हणजे आयडियाच नसते की अमेरिकेमध्ये सुद्धा असं होऊ शकतं. इतका शिकणारा चांगला मुलगा गेलाय तर तो कसा अब्यूज करेल. आणि दुसरं म्हणजे मला हे म्हणायचं की जे इंडियामध्ये जायला तयार नसतं, म्हणजे इथे इतक्या हालामध्ये राहतात, म्हणजे त्यांना घर नसतं राहायला, जे तुम्ही कधी कधी प्रोव्हाइड करता यंग लोकांना, म्हणजे तरी पण ते जेव्हा जायला तयार नसतात तेव्हा एक प्रश्न असा येतो की आपली संस्कृती वाईट आहे की काय बदलायला पाहिजे. म्हणजे हे त्रास होतो म्हणजे की आपल्या देशामध्ये लोक जायला का नाही तयार, जिथे सगळे आपली लोक आहेत, पण संभाव ते लोक. कारण समाज काय म्हणतो याची एवढी काळजी असते लोकांना की समाज काय म्हणेल. की आता खूपशा केसेस. एक गोष्ट आहे, तू विचारली की काय वेगळं आहे. जे डावरीमुळे व्हायच्या ना गोष्टी त्या जरा कमी आहेत. ओके, हुंड्यावरनं व्हायच्या त्या गोष्टी की इतक्या व्हायच्या की म्हणजे आई वडील इकडे, म्हणजे मुलाचे आई वडील पण अमेरिकेमध्येच आहेत, पण त्यांनी लग्न केलं ते मुलगी इंडियाची मुलगी बघून केलं आणि मुलीच्या आई वडिलांनी
जेवढं प्रॉमिस केले तेवढे देऊ नाही शकले, तर मग इकडे आल्यानंतर त्या मुलीला त्यांनी कळायचं. त्रास दिलेला आहे. बाप आणि जर ती सासू सासऱ्यांकडे तिने सांगितलं तर ते म्हणते तुझ्या आई वडिलांना पैसे द्यायला सांग, त्यांनी प्रॉमिस केलेले. सो अशा केसेस होत्या. आता त्या जरा कमी झाल्यात, कमी हुंड्याच्या कमी गोष्टी कमी झाल्यात. तेवढं कळलं ना? चांगलं. पण तरी सुद्धा पैसा बिकम्स द बेसिस ऑफ ऑल द प्रॉब्लेम्स. आणि मला एक नेहमी असं वाटतं, तुम्ही सांगा हे खरं आहे की नाही, बऱ्याचदा म्हणजे जेव्हा मुली अगदीच जायला तयार नसतात भारतामध्ये, तेव्हा मला असं वाटतं की जेव्हा त्या अमेरिकेमध्ये आल्या तेव्हा त्यांना ऑलरेडी एक चॅलेंजिंग होतं की प्रत्येक लोक बघतात की तू काय आमचा देश सोडून चाललीयस, तर जा जा बघू तू कसं करते. हे एक लोक असं चॅलेंज फेकतात ना की जाऊन तर बघ कसं दिसतं तिकडे आणि मग आमच्याच देशात येशील, असं एक जेलसी मुख्य म्हणजे मला वाटतं की मुख्य त्यापेक्षा मला असं वाटतं की समजा मुलगा ग्रीन कार्ड वरती इकडे येणार आहे, जॉब H1 वरती येणार आहे वगैरे आणि लग्न करून दिलं आणि ती बायको पण H4 वरती आली आणि आता जर समजा इकडे आल्यानंतर काहीही कारणामुळे जर समजा अत्याचार झाला म्हणून त्याला परत जावं लागलं, तर त्याला तोंड मान खालती घालून जायला पाहिजे. सो त्याच्या आई वडिलांना समाजाला सांगायला पाहिजे की माझ्या मुलगा परत आला, त्याला तिकडनं परत पाठवलं कारण त्याने असं केलं म्हणून मग ते दॅट बिकम्स अन इश्यू. म्हणून मला नाही वाटत मुलगी म्हणून जायला तयार नाही होत, म्हणून नाही, असं नाही की मला तिच्या मोठेपणासाठी नव्हे. नाही, तिच्या मोठेपणासाठी नाही, म्हणजे लाजच वाटते की लाजेपेक्षा तिला सपोर्टच नाहीये ना. सपोर्ट असला तर ती गेली असती. अच्छा, सपोर्टच नाहीये. तुम्ही भारतात तसं एवढं जात नाही मला असं वाटतं एवढं हल्ली. मी जाते, आता झाले मी खरं म्हणजे इंडियाहून. ओके, तर तुम्हाला काय वाटतं भारतात काय चेंजेस व्हायला पाहिजे? म्हणजे इकडे तर अशा संस्था आहेत आणि खरोखर तिकडे पण खूप संस्था आहेत ऍक्च्युली, पण असे काय चेंजेस तुम्हाला वाटतं की तिथे व्हायला पाहिजे की हा कॉन्फिडन्स बायकांमध्ये येईल की असं अगदी झालं, समजा व्हायलाच नको खरं तर, पण असं काही घरी झालं तर आपण ह्या संस्थेकडे जाऊन बोलू शकतो, तर काहीतरी आपल्याला हेल्प मिळू शकते. सोसायटीच बदलली तर सगळ्यात बेस्ट, पण असे काय चेंजेस वाटतात तुम्हाला? चेंजेस म्हणजे अवेअरनेसच आणायला पाहिजे. शिक्षण म्हणजे सगळ्यांनाच. प्रिव्हेन्शन इज द बेस्ट पॉलिसी, राईट? इंटरव्हेन्शन आम्ही जसं आमच्या 2 तऱ्हेच्या हेल्प लाईन्स आहेत, एक प्रिव्हेन्शन आणि एक इंटरव्हेन्शन. इंटरव्हेन्शन म्हणजे ऍक्च्युली जेव्हा लोकांना मदत पाहिजे तेव्हा आम्हाला फोन करतात, त्याला आम्ही इंटरव्हेन्शन म्हणतो. म्हणजे दे आर ऑलरेडी इन क्रायसिस, सो म्हणून त्यांना मदत पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला. आणि प्रिव्हेन्शन म्हणजे आम्ही ज्यांना अवेअरनेस साठी त्यांना आधीपासूनच माहिती देतो की डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे काय, तुम्ही तुमचं वर्तणूक कशी चेंज करू शकता, कसं एकमेकांना रिस्पेक्ट देऊ शकता, कम्युनिकेशन कसं वाढवू शकता वगैरे वगैरे. किंवा आमची संस्था आहे, जर समजा असेल तर तुम्ही आम्ही मदत करू शकतो वगैरे वगैरे. सो तशा तऱ्हेचं प्रिव्हेन्शन ऑल्सो हॅज टू बी emphasized on in India. आणि तसं आहे बऱ्याच, मी बघितलेले आहेत की बऱ्याचशा मला वाटतं बेल बजाओ नावाची एक भारतामध्ये एक बेल बजाओ नावाची हे काय सांग संस्था नाही, इट्स अ युट्यूब चॅनल वरती. अच्छा. आणि सो देर इज इनफ अवेअरनेस पण अजूनही असं लोकांना वाटतं की 4 भिंतीच्या आतमध्ये जे होतं तो त्यांचा प्रॉब्लेम, माझा नाही प्रॉब्लेम. पण आम्ही त्याची अवेअरनेस आणतो की 4 भिंतीच्या आतमध्ये होणारा प्रॉब्लेम त्यांचा आहे, पण जेव्हा हे डोमेस्टिक व्हायलन्समुळे दबला जातो आवाज, पण ऍट द सेम टाइम तुमचं सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे, कारण सम एक्सटेंट इट बिकम्स माय प्रॉब्लेम. राईट. जे शेजारच्या घरामध्ये होतं ते दॅट बिकम्स माय प्रॉब्लेम. करेक्ट. की तुम्ही शेजारच्या घरात नवरा बायको मध्ये काय चाललं असेल आपल्याला काही घेणं देणं, कान बंद करून नाही बसू शकत. रादर ते दुखायला पाहिजे तुम्हाला इकडे, की तुम्हाला पण असं वाटलं पाहिजे की मी काहीतरी करू शकते.
काहीतरी करायला पाहिजे. आणि असं पण अगेन त्याच्यासाठी असं नाही की तुम्ही जाऊन तिकडे थांबवू शकणार, कारण समटाइम्स दॅट कॅन बी डेंजरस करेक्ट करेक्ट. सो तुम्हाला प्रॉपर एज्युकेशन पाहिजे की तुम्ही कसं इंटरव्हीन करू शकता, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कसं तुम्ही इंटरव्हीन करू शकता. म्हणून मला असं वाटतं तुम्ही माय फॅमिलीमध्ये बरेचसे लेक्चर्स वगैरे पण हो, असतात. बाय स्टँडर्ड काय तुम्ही मदत करू शकाल जेव्हा तुम्ही बघितलं, जेव्हा तू एखाद्या मैत्रिणीला बघितलंस की नवरा तिच्यावरती अब्युज होत आहे. अब्युज म्हणजे असं पण नाही की मारहाण होतीये, पण मेंटल यू कॅन सी की तिला काही हक्क नाहीये कशाचाच. इव्हन हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये केलं तर ही विल ऑर्डर फॉर हर. राईट राईट. आय हॅड सीन दोज काइंड ऑफ पीपल. हो हो, खूप कॉमन आहे. खूप कॉमन होतं तेव्हा की तिला कळतच नाही. तिला काही कळतच नाही, मेन्यू वाचता येत नाही. यू कॅन एक्सप्लेन हर, पण द पॉइंट इज की असं झालं तर मग तुम्ही कसं तुम्ही इंटरव्हीन कराल. बरोबर आहे. सो आम्ही आमच्या इंटरव्हेन्शन ट्रेनिंग मध्ये आम्ही रोल प्ले करतो. अच्छा. म्हणजे विल प्ले अ सीन लाईक दॅट आणि देन विल गिव्ह द लेक्चर फर्स्ट, टीच यू अँड देन विल डू अ रोल प्ले की तू ह्याच्यातनं काय शिकली, तू कसे इंटरव्हीन करशील. आणि ऑफकोर्स ऑल द रिसोर्सेस, फोन नंबर्स अँड ऑल आर गिव्हन टू यू की कोणाला फोन करायचा, काय करायचं वगैरे. खरं तर प्रश्न खूप आहेत, पण वेळेच्या अभावी माझा तर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, की तुम्ही जे हे काम करता त्याच्यापैकी सगळ्यात चॅलेंजिंग तुम्हाला असं काय वाटतं या कामामध्ये? चॅलेंजिंग असं वाटतं की वी नो की बाहेर खूप लोकांना मदत पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत आपला आवाज कसा पोचवायचा. वाईट वाटतं, म्हणजे आपण त्याचं वाईट वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतोय. अकॉर्डिंग टू द लेटेस्ट सेन्सस जवळजवळ 86,000 इंडियन्स आहेत. अच्छा. आणि त्याच्यामध्ये जर समजा आम्हाला 100 ते 125 केसेस येतात, ओके, खूप आहेत, पण अजूनही असतील, पण पुढे येत नाहीये. पुढे येत नाही. आणि नाही तर चांगलंच आहे. करेक्ट. पण सगळ्यांच्या पर्यंत आमचा आवाज पोचला की नाही, दॅट इज द चॅलेंज दॅट वी हॅव. आम्ही 40 वर्षापासून फंडरेजर्स करतो, बाहेर जाऊन ट्रेनिंग करतो, तरीही लोकांना माहिती नाही. तर सो दॅट इज द चॅलेंज की अजून काय करायला पाहिजे की लोकांना कळेल की आम्ही आहोत अशी आमच्यासारखी, की तुम्ही या आमच्याकडे, तुम्हाला जर मदत पाहिजे तर आम्ही आहोत इकडे. हे खरं मोठं चॅलेंज आहे, पण प्रत्येक जण हेल्प करू शकतं. म्हणजे प्रत्येक जण एकमेकांना सांगून म्हणा किंवा वर्ड ऑफ माउथ, बेस्ट इज वर्ड ऑफ माउथ. करेक्ट. आणि दॅट्स आम्ही त्याच्याच वरती अवलंबून आहोत जास्ती करून. आणि आमच्याकडे जे व्हॉलेंटियर्स येतात त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो, बिकॉज दे बिकम ऍडव्होकेट फॉर द माय फॅमिली सर्व्हिसेस. तू कुठच्याही व्हॉलेंटियरशी बोलली तरी ते एवढंच माहिती देऊ शकतील माय फॅमिली सर्व्हिसेस बद्दल, किंवा अबाउट डोमेस्टिक व्हायलन्स, अबाउट फॅमिली अब्यूज, कारण इट्स इम्पॉर्टंट दॅट सगळ्यांनाच त्याची माहिती पाहिजे. माय फॅमिली ही खरं तर जसं म्हटलं यांनी की सायकॅट्रिस्ट आहेत तिकडे, हेल्प लॉयर्स नाही आहेत की लॉयर्स म्हणजे आमच्याकडे कोणीच, आमच्या ऑन अवर पेरोल फक्त केस वर्कर्स आहेत. अच्छा. ओके, म्हणजे त्यांना आम्ही आमचा पगार देतो. सो देर आर दोज, पण जे लॉयर्स आहेत किंवा सायकॅट्रिस्ट आहेत किंवा सायकोथेरपिस्ट आहेत किंवा डॉक्टर्स आहेत, ते दे ऑफर इदर प्रोबोनो सर्व्हिसेस किंवा ऍट अ डिस्काउंटेड. म्हणजे ते आम्ही त्यांना पगार नाही देत, पण एखादी केस दिली त्यांना कमी तर त्यांचे पैसे जर समजा क्लायंट अफोर्ड नाही करू शकत असेल तर आम्ही देऊ. अच्छा. माय फॅमिली. आणि ते पण तिकडे आम्हाला दॅट्स वेअर वी नीड द फंड्स, यु नो. तर अमेरिकेमध्ये खरं तर हे तुम्हाला कदाचित शॉकिंग वाटेल की अमेरिकेमध्ये सुद्धा एवढ्या केसेस येतात आणि अशा खूप मुली आहेत आणि मुलं सुद्धा आहेत. ऑफकोर्स स्त्रिया आहेत तसेच पुरुष सुद्धा आहेत, पण अजून सुद्धा स्त्रियांचं प्रमाण डेफिनेटली खूप जास्त आहे.
अशा माई, अनेक माई अशा तयार झाल्या तर खरंच भारताच्या बायकांना, स्त्रियांना एक वेगळाच कॉन्फिडन्स नक्कीच मिळू शकतो. तर हा मार्च महिना आहे, महिला दिन आत्ताच झालाय, थोडासा उशीर झाला आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा, पण तरी सुद्धा मार्च महिन्यामध्ये जर कोणी असं कोणाला खरंच त्यांच्याकडे जर त्यांच्याकडे समजा इनफ फंडिंग असेल किंवा इनफ लोक असतील की जे असं करायला तयार आहे, तर खरोखर कोणतरी अशी संस्था तयार करू शकतं. आणखीन त्याला डॉक्टर्सनी, सायकॅट्रिस्टनी किंवा थोडंसं व्हॉलेंटिअर वर्क, आपल्या आयुष्यातलं बिझी जेवढं आपण पैसा कमवण्यासाठी जेवढा वेळ घालवतो त्याच्यामधले जरी 2 तास जरी दिले तरी सुद्धा भारत खूप बदलू शकतं असं मला वाटतं. आणखीन थँक्यू व्हेरी मच, आज तुम्ही एवढा वेळ दिला त्याबद्दल. आणि ही संस्था अशीच खूप मोठी हो. आणि तुम्ही या ऍक्च्युली प्रेसिडेंट होत्या आधी, आता ट्रेजरर म्हणून काम करतात आणि वर्षानुवर्ष करतात आहेत. अनेक व्हॉलेंटिअर सुद्धा आहेत. आणि तुम्ही ह्या देशामध्ये कधी आलात? 74 मध्ये. तर 74 मध्ये आलेल्या ह्या, तर त्यांनी कल्चर सुद्धा मला असं वाटतं बरंच बदललेलं बघितलं असणार. पण याविषयी आपण आता नंतर परत एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये नक्की बोलू. आय होप तुम्हाला हा इंटरव्ह्यू नक्की आवडेल. कमेंट्स मध्ये मला जरूर सांगाल की तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील ना, तर जरूर आपण त्यांचा परत इंटरव्ह्यू घेऊ किंवा त्या मेसेजमध्ये सुद्धा त्याचं उत्तर मिळू शकतं. थँक्यू व्हेरी मच. नमस्ते.